तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही जात आहे गावी. पालखी येणार आहे, आमच्या घरी देव येणार आहेत कोकणामध्ये. कडवईला चाललेलो आहे आम्ही आज. तर हे बघा, तयारी बघा. जिजा कुठे चालली तू आता? गावाला चालले. रुगत तू कुठे चाललाय? चला, आम्ही आता लक्झरी बुक केलेली आहे. तर आमची लक्झरी येते. परेलला आम्ही आलेलो आहोत आता. हे बघा, आमची लक्झरी आता ही लागेलच. तर आम्ही जात आहोत लक्झरीने. बघा, ही ओम साई ट्रॅव्हल्समध्ये आम्ही लक्झरी बुक केली आहे. आणि गर्दी बघा किती. कोकणात पालखीला जायला गर्दी किती आहे बघा. आता आमची इथे ही नागिन लागली आहे. याच्यानंतर आमची लक्झरी येईल, आराध्या गाडी येईल. आम्ही फुल तयारीनिशी एकदम. जिजा रेडी ना? शिंगा म्हणजे होळी नाही, म्हणजे होळी नाही, शिंगा म्हणजे गावाला. अजून होळी. नाही. तुम्ही तर बोलले गाव. घरी देव येणार आईकडे, तेव्हा आपण सगळ्यांनी देवाच्या पालखी. शंकासूर नाही, तो होळी. अरे गाडी कधी येणार जिजा? पालखी आहे ना. गाडी गर्दी बघ किती. हा गावी आम्ही काय ना आम्ही आता आम्ही वडीपाव खातो. जिजा आणि नाही, पेनला आलो आहे बघा. आमच्या गाड्या पेनला सगळ्या गाड्या जेवायला थांबलेत. आता आपण पोहोचणार. शिमग्याला गर्दी बघा किती. सगळ्या गाड्या अगदी पूर्णपणे भरलेल्या आहेत. हा बॉम्बे गोवा हायवे फुल ट्रॅफिक आहे बघा, फुल. रात्रीचे आता 3:45 वाजलेत. आता आम्ही आलो आहे खेरशेतला. मार्च महिना आहे, पण सकाळची थंडी आहे थोडी थोडी. आता इकडनं पुढे खेरशेतवरनं आरवली, शिंदे आंबेरी येणार. शिंदे आंबेरीनंतर कडवई आमचं गाव येईल. आता आम्ही चहासाठी थांबलो इथे खेरशेतला. गर्दी बघा किती. शिमग्याला गावी गर्दी किती बघा. की त्या लक्झरी भरून माणसं गावाला येत आहेत. हे बघा, बॉम्बे गोवा हायवे सकाळी 3:45 वाजता. एकदम सामसूम आणि थंडीसुद्धा भरपूर आहे. आता चहा पिऊन झाले की निघणार आता आम्ही. आले ते बघ बाबा आले बघ. आले दिजली. सकाळचे 4:15 झाले आणि खूप थंडी आहे ना. 4:15 वाजले. बघा, आमची गाडी पण गेली आता. हे बघा बाबा आले. हा थंड पाणी झाले. चला हा. आता 4:15 झाले. आम्ही कडवईला उतरलो आहे. आता चालतो आहे. हायवेपासून जवळच घर असल्यामुळे रिक्षाची गरज पडत नाही आहे. सगळी दुकानं बघा. आता गाव वाटतच नाही, किती डेव्हलप झालं आहे बघा.
खूप डेव्हलप झालं आहे. थंडीसुद्धा खूप आहे. 4:15 वाजता थंडी. हायवे झाल्यामुळे गाडी लवकर आली, नाहीतर पूर्वी आम्हाला 5-6 वाजायचे. बॉम्बे गोवा हायवेमुळे प्रवास लवकर झाला आहे. चला घरी जाऊन पहिली साफसफाई करायची आहे आणि मग कामाला लागून झोपायचं. थोडं झोपू नंतर मग काम कर. चला आम्ही आता घरी पोचलेलो आहे. चला शेवटला येईल तर दरवाजा बंद करणार. हे बघा आलो आम्ही घरी. सकाळचे 7 वाजलेत आणि आता हे बघा यावेळी आंब्याचा मोहर पूर्ण काळा पडलाय बघा. मोहर खूप आला होता म्हणून काळा पडलाय. आणि कोकणातली सकाळ बघा. सगळी तयारी करायची आहे. भिंतीला कलर काढायचं आहे. करूया आता काम हळूहळू. सगळा मोहर काळा पडलाय बघा आंब्याचा. जास्त धुकं यावी झालं त्याच्यामुळे सगळा मोहर काळा पडलाय. आंबा धरतो की नाही कोणास ठाऊक. आता हळूहळू सगळी कामं मार्गी लावायची आहेत, कारण उद्या देव घरात येणार आहे. त्याच्या आधी सगळी आपल्याला कामं उरकायला लागणार आहेत. हे बघा बाबाने आमचे चिकू पण काढून ठेवलेत. हे बघा चिकू केवढे आलेत. आणि आईने पण मस्तपैकी इथे पावटा लावले बघा. सकाळचे 7 वाजले तरी काय थंडी आहे बघा. ही बघा लाल परी. रस्त्यावर घर असल्यामुळे आमचं सगळं दिसतं बघा इथं. तर आज आपल्याकडे मुंबईला रामनवमी पण आहे. तर हे तमालपत्र लावले आपण. हे तमालपत्र घेऊन जायचं आहे. तर हे तमालपत्र मी घेऊन जाणार आहे मुंबईला. केळी आलीत की नाही बघा केळी. ही बघा केळी. ही वेलची केळी आहेत, पण यावेळी याला काय केळी आलेली नाही आहेत. आणि नारळ सुद्धा खूप मोठे झाले आहे, पण नारळ धरलेले नाही आहेत अजून. ठीक आहे. आणि आईनी बघा ही लावली आहे काळी मिरी, ती पण अजून धरलेली नाही. हे मी झाड लावून गेलो होतो ते थोडंसं मोठं झालंय आता. आईने बघा किचन केलंय पाठीमागे मस्तपैकी. हे सुद्धा केळीचं नारळाचं झाड वाढलेलं नाही आहे बघा. पावटा सगळा सुकलाय. पावटा आहे आलाय पावटा. पावटा काढून पावट्याची भाजी केली पाहिजे. सगळा मोहर बघा काळा पडलाय. आंब्याचा चीक सगळा खाली पडलाय इथे. काय करावं लागेल काय माहिती. आणि लाकडं गोळा पण केलेले दिसत आहेत.
हे बघा, कोकणामध्ये प्रत्येक घरामध्ये अंगणामध्ये तुम्हाला तुळशी वृंदावन दिसेल बघा. हे असं आणि ही तुळस, हे फक्त कोकणामध्ये असतं आणि इतकं मन प्रसन्न वाटतं ना. आणि हा पक्ष्यांचा आवाज, सगळा मोर काळा पडला. केवढा मोर आलेला. ऋग्वेद आणि जिजा झोपलेत, रात्री प्रवास करून दमले सगळे. एक कोकमाचं झाड आईने लावलं होतं, ते कोकम सुद्धा मोठं झालंय आता. बघूया. आणि अननस, काजू पण यावेळी काय जास्त आलेला नाही, सुकला सगळा काजू. एक लिचीचं झाड मी लावलं होतं, एक प्रयोग केला होता की लिचीचं एक झाड लावूया. ते लिचीचं एक झाड आहे, ते हे झाड थोडं मोठं झालं आहे. ही लिची आहे, लिची. हे थोडंसं झाड मोठं झालेलं आहे, पण फळं नाही झाले त्याला. वाढेल ते हळूहळू. ही बघा, हा सगळ्यात मोठा ना केळ बघा, एवढी मोठी केळी आहे. आणि हा पावटा पण इथे आहे. हा पालापाचोळा आज सगळं साफसफाई करायला पाहिजे, तो मी नंतर करतो. कढीपत्ता, सगळ्यांचा मोहर सुकला बघा. शेवग्याची शेंग पण आलेली आहे, शेवग्याची झाडं, शेंगा सुद्धा आलेल्या नाहीत. बघूया, करून टाकू आज. आईने बघा वांगी लावली आहेत मस्तपैकी. आणि हा पावटा, आणि हे लवंग, हे लवंग आहे बघा. हा त्याला काही लवंग येत नाही. हे बघा. हो चालेल. हे बघा, आईने मस्तपैकी चूल केली आहे आणि थोडं पाणी साठवून, लाकडं साठवून केलेलं आहे बघा इथे. तर पूर्वी आम्हाला गच्चीवर लाकडं आणायला लागायची. चूल आहे. मुंबईला कसं गॅस असतो, पण गावी पर्याय असतो एक, चूल. तेव्हा लाकडं गोळा करून जेमतेम आंघोळीचं पाणी तरी सोडतं त्याच्यामध्ये. सगळं साफसफाई करायचं झालं आता. तर नाश्ता करून थोडं साफसफाई करायला येणार. उद्या देव घरी येणार आहे म्हटल्यावर अरे साफसफाई करून घेऊ. छान केलं आहे. ह्याला सुद्धा कलर म्हणजे मारायचं आहे. थोडं पडलेलं होतं, तर आईने थोडंसं ह्याला, आई बाबांनी याला सिमेंट लावून घेतलं आहे. आता हे कलर काम करायला पाहिजे. ठीक आहे, चला. तर हे आहे आमचं घर आणि हा रस्ता जातो कडवईला, कडवई गावामध्ये. आणि हा रस्ता आहे हायवेला, मुंबई गोवा हायवे. आणि ते वाटेवरच हे घर आहे आमचं. असं शिमगा असल्यामुळे देव घरी येणार उद्या, तर सगळी साफसफाई करायची आहे. भिंतीला पण कलर बिलर काढायचं आहे. सकाळचे 7 वाजलेले आहेत बघा.
बघूया काजू पण आलेत का. हे बघा सकाळ सकाळ देशी गाईचं दूध सुद्धा इथे घेऊन आला होता तो. गावी आता गाई आहेत कुठे आता. हे बघा ही सुपारी लावलेली आईने. सुपारी सुद्धा नाही आहे. झाड आता मोठं होतं हळूहळू. 2 जागेला 2 सुपारी लावलेत आईने, इकडे आणि इथे. फुलं पण सगळी सडली आहेत. ठीक आहे चला आता कामं करायला पाहिजेत. भरपूरच काम आहेत. हळूहळू कामं करून घ्यायला पाहिजे. चला सूर्यनारायणाने पण दर्शन दाखवलंय. आई पण इकडेच सगळं जाळते. झाडं जळून जातील ना. चला हळूहळू तयारी करायला घेऊ. तर ही आहे कोकणची रम्य सकाळ. असं जरा कोकणात आलं की जरा बरं वाटतं. आता मुंबईला खूप गरमा वाढला आहे. इथे बघा रात्रीपासूनच थंडी वाजते. एकदम छान. साफसफाई करून घ्यायला पाहिजे. चला तयारी करू. मी साफसफाई चालू करतोय आता. आणि बघा किती घाण आहे. आई बाबांना एवढं जमत नाही वर चढायला. साफसफाई करून टाकतो सगळी. ठीक आहे चला. सकाळ झाली की गावातल्या माणसांची रोजची कामं चालू होतात. आता नळाला पाणी आलं आहे ग्रामपंचायतीचं. तर बाबांनी झाडांना पाणी मारायला घेतलं आहे बघा. हे त्यांचं रोजचं काम आहे बघा. रोज आपलं झाडांना पाणी घालायचं. इतकी आजूबाजूला झाडं आहेत. रोजचा पालापाचोळा जमा होतो इथे. मग बाबा काय करतात रोज गोळा करतात. तो तसं गोळा करतात आणि असं बाहेर नेऊन टाकतात. आता हा झाडायचा. हे रोजचंच काम आहे बघा. हे आता असं घेऊन सकाळी मी आता आलो मुंबईवरून आलो आहे गावी. ते सगळं साफसफाई करून घेतलं. हा एवढा मोठा पसारा आहे. हा रोजचा पालापाचोळा असा गोळा करत 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 रस्त्याच्या बाहेर इथं आणायचा आणि थोड्या वेळात आम्ही जाळून टाकणार. कारण की उद्या देव येतात घरी. थोडी साफसफाई करायला पाहिजे. कलर काम पण करायचं आहे. तरी असे कोकणामध्ये गावातल्या लोकांची सकाळची कामं. बघा आता आई काय करते. या आईने बघा थोडी फरसावर थोडी भाजी लावली. ही बघा पाल्याची भाजी. तिचा हळूहळू खाली आहे बाळा.
बघा प्रज्ञा काय करते. आईने एक छोटी चूल बनवली आहे. ही बघा आमची चूल. आणि ही बघा आई आमची. भाकरी चालू आहे चुलीवर. काय आहे भाकरी बरोबर. काय नाही काय कर नको नको काळी कर कोलिंग कर. नाही पण पोरं काय खाणार आहेत. ऋग्वेद काय खाणार. अंडी ना. ऋग्वेद अंडी आणशील काय बाळा. माहिती आहे त्याला. रोहन जे काय चला चला दादा आला की हे चिकू काढून घेऊ. भरपूर चिकू आलेत बघा. ठीक आहे चला. हिजा आणि ऋग्वेद उठले मस्तपैकी. सगळे कामं उरकल्यावर उठले. तर ठीक आहे ही कामं चालूच राहतील मित्रांनो. आज अजून एक नवीन व्हिडिओ बनवूया असा शिमग्याचा एक. तर चला सुप्रभात. तर आमचा व्हिडिओ कसा वाटला कोकणातला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करून नक्की सांगा. कमेंट्समध्ये लिहा. हे बघा